विधान परिषद शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीकरता शिंदेंच्या शिवसेनेची मोर्चे बांधणी निवडणुकीकरता जास्तीत जास्त अर्ज भरण्याच्या बैठकीत सूचना वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती। मातोश्री परिसरात शिंदेंच्या शिवसेनेची बॅनरबाजी यंदा महापौर शिवसेनेचाच असा बॅनरवर उल्लेख दिवाळीच्या शुभेच्छांकरता लावलेल्या बॅनरची चर्चा। नाशिक मध्यवर्ती कारागृहात गुंडांची चक्क गांजा पार्टीचा व्हिडिओ समोर आल्यानं कारागृहातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर संबंधित प्रकरणाची चौकशी सुरू। नाशिकमध्ये गोळीबार आणि खंडणी प्रकरणातील आरोपी प्रकाश लोंढेच्या कार्यालयावर बुलडोझरच्या मदतीनं तोडक कारवाई पोलीस आणि पालिका अधिकाऱ्यांचा मोठा बंदोबस्त। नागपुरात उपचाराकरता आलेल्या मध्य प्रदेशातील आणखी एका मुलीचा कफ सिरपमुळे मृत्यू उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानं खळबळ कफ सिरपमुळे झालेल्या मृत्यूचा आकडा 18 वर। मुंबईमध्ये एका उद्योजकाला डिजिटल अरेस्ट करून तब्बल 58 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आलेली आहे। सायबर गुन्हेगारांनी स्वतःला ईडी आणि सीबीआयचे अधिकारी असल्याचं भासवून ही फसवणूक केली। या प्रकरणी सायबर गुन्हे शाखेने 3 आरोपींना अटक केलेली आहे। फसवणूक झालेल्या उद्योजकाला आणि त्याच्या पत्नीला डिजिटल अरेस्ट केल्याचं सांगून फसवणूकदारांनी पैसे उकळलेत। या घोटाळ्यात आतापर्यंतची ही सर्वात मोठी फसवणूक असल्याचं समोर येतंय। या प्रकरणी अब्दुल नासिर खुल्ली, अर्जुन कडवासला आणि जेठाराम कडवासला या तिघांना सायबर क्राईम पोलिसांनी अटक केलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, अजिंक्य म्हणजे आतापर्यंत डिजिटल अरेस्टचं रेकॉर्ड जे होतं ते अहिल्यानगरमध्ये एका डॉक्टरला 7 कोटी रुपयाची फसवणूक केल्याचं होतं, पण तेही रेकॉर्ड या भामट्यांनी मोडलेलं आहे। एक इंडस्ट्रियलिस्ट आहे, त्याला त्याच्या बायकोच्या म्हणजे स्वतःला ईडी आणि सीबीआयचे अधिकारी या सायबर भामट्यांनी भासवलं आणि या पूर्ण प्रकरणात 3 जणांना जरी अटक केली असली तरीही या उद्योजकाच्या पत्नीला डिजिटल अरेस्ट केलं की सीबीआयचे अधिकारी आहोत, ईडीचे अधिकारी आहोत आणि खूप मोठा घोटाळा केलेला आहे आणि अशा प्रकारचं पूर्ण वातावरण तयार करून तब्बल 58 कोटी रुपयाची फसवणूक केली। या पूर्ण फसवणूक करून त्याचे पैसे सुद्धा उकळले। आतापर्यंतची ही सगळ्यात मोठी फसवणूक असल्याचं समोर आलंय। आता तातडीनं या उद्योजकाला लक्षात आलं की फसवणूक झाली म्हणून त्यांनी सायबर पोलिसांकडे तात्काळ धाव घेतली। यामुळे 3 जणांना अटक तरी करण्यात यश मिळालंय। अब्दुल नासिर खुल्ली, अर्जुन कडवासला आणखी जेठाराम कडवासरा या तिघांना सायबर क्राईम पोलिसांनी अटक केली आहे। दररोज डिजिटल अरेस्टच्या घटनांची फसवणुकीची वाढ होते। सायबर पोलीस सुद्धा आवाहन करताय की कोणत्याही केंद्रीय एजन्सीज किंवा कोणतेही अधिकारी हे कधीही कोणाला फोन करत नाही, संपर्क करत नाही, अशा प्रकारचंही मागत नाही, ओटीपी मागत नाही। आणखीन ओटीपी सुद्धा मागितला गेला आणि अकाउंटला हॅक केलं गेलं। तत्काळ आणखीन अकाउंटमधून 58 कोटी रुपये वसूल करण्यात आले। अर्थात 3 आरोपी जरी ताब्यात आले असते तरी अजून रक्कम रिकव्हर झालेली नाहीये, पण वेळेत जर का हे झालं तरच हे होऊ शकतं, हे पुन्हा एकदा समोर आलंय। ही आतापर्यंतची सगळ्यात मोठी डिजिटल अरेस्टची घटना मानली जाते। प्राजक्ता, बरं प्रशांत, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। मातोश्री परिसरात शिंदेंच्या शिवसेनेकडून बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। यंदा महापौर शिवसेनेचाच असा उल्लेख या बॅनरवर करण्यात आलाय। दिवाळीच्या शुभेच्छांसाठी लावलेल्या या बॅनरची सध्या जोरदार चर्चा सुरू झालेली आहे। शिवसेनेकडून ही बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। मातोश्री परिसरात ही बॅनरबाजी झाली असल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यावर यंदा महापौर हा शिवसेनेचाच असा उल्लेख करण्यात आलाय। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। स्नेहा, नक्कीच आपण पाहिलं तर दिवाळी निमित्त अनेक राजकीय पक्षांकडून बॅनरबाजी करण्यात येत असते। तसंच जर आपण पाहिलं तर बँड्रा येथील कलानगर येथील मातोश्री परिसरामध्ये शिवसेनेकडून हा जो बॅनर लावण्यात आलेला आहे, कुणाल सरमळकर यांनी हा बॅनर लावलेला आहे। शुभ दीपावली अशा दीपावलीच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत। तसंच त्यासोबतच जर आपण पाहिलं तर महापौर हा शिवसेनेचाच असं देखील त्याच्यामध्ये स्पष्ट मथळ्यासह लिहिलेलं आपल्याला पाहायला मिळते। तसंच दीपावलीच्या शुभेच्छा देत त्यांनी म्हटलंय, लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघो ही निशा,
घेऊन येवो नवी उमेद नवी आशा सोबत आमच्या लक्ष शुभेच्छा. तसंच कुणाल सरमळकर यांनी हा जो बॅनर लावलेला आहे त्यासोबतच त्यांनी जे फोटो लावलेले आहेत ते श्रीकांत शिंदे, दीपक केसरकर, उदय सामंत यांचे देखील फोटो आपल्याला पाहायला मिळत आहेत. तसंच जर मोठा फोटो बघितला आपण या ठिकाणी तर एकनाथ शिंदे यांचा देखील मोठा फोटो आहे आणि त्याच्याच बाजूला लिहिलंय यंदा महापौर शिवसेनेचाच, असं त्यांनी या बॅनरवरती आपल्याला स्पष्ट मताचं लिहिलेलं पाहायला मिळत आहे. ठीक आहे स्नेहा, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. आता एक मोठी बातमी. शिंदेंच्या शिवसेनेची विधान परिषद निवडणुकीसाठी आता मोर्चे बांधणी सुरू झालेली आहे. शिक्षक आणि पदवीधरसाठी स्वतंत्र मोर्चे बांधणी सुरू आहे. एकनाथ शिंदेंच्या नेत्यांची व्हीसीद्वारे बैठक बोलावण्यात आली आहे. निवडणुकीसाठी जास्तीत जास्त अर्ज भरण्याच्या सूचना करण्यात आल्या, तर वरिष्ठ सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला या संदर्भात माहिती दिली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपाठोपाठ शिवसेनेकडून शिक्षण आणि पदवीधर निवडणुकीसाठी देखील स्वतंत्र मोर्चे बांधणी सुरू करण्यात आलेली आहे. याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची पूर्व पश्चिम विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र जिल्हा प्रमुख मंत्री आमदारांची बैठक नुकतीच व्हीसीद्वारे पार पडली आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. उदय, आपण पाहतोय की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पक्षाची एक प्रकारे येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्याचबरोबर विधान परिषदेच्या ज्या निवडणुका आहेत त्या संदर्भात मोर्चे बांधणी जी आहेत त्यांनी सुरू केलेली आहे. एकंदरीत पडद्यामागे रणनीती जी आहे ती आपल्यास सुरुवात झालेली आहे. विशेषतः शिक्षण आणि पदवीधर निवडणुकीसाठीही स्वतंत्र अशी मोर्चे बांधणी जी आहे ती आपल्यास त्यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. विशेषतः शिवसेनेने पूर्व पश्चिम विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र इथले जे सर्व जिल्हा प्रमुख आहेत त्यांची एकत्रित बैठक घेतली. इथले आमदार खासदारांची देखील एकत्र व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक जी आहे ती घेण्यात आलेली आहे आणि या बैठकीमध्ये एकूणच येणाऱ्या सर्व पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघामध्ये कशा प्रकारे सर्वात जास्त उमेदवार जे आहेत ते देता येतील आणि त्यांना निवडून कसं आणता येईल या संदर्भात देखील आखणी जी आहे ती करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये म्हणजे एकूणच मुंबई महापालिका वगळता इतर सर्वत्र राज्यामध्ये महायुतीमधूनच आपल्या निवडणूक लढवावी लागेल का याबद्दल देखील शंका जी आहे ती उपस्थित केली जाते. कारण मुंबई महापालिकेमध्ये महायुती म्हणून निवडणूक लढणार असलं तरी देखील इतर बाकी महापालिकांमध्ये एकत्रित जागा वाटपांवरती शिक्कामोर्तब होईल का याबद्दल अजून शंका जी आहे ती उपस्थित केली जाते. त्यामुळे सर्वच एकूण मुंबई सोडून इतर सर्व महापालिका नगरपालिकांमध्ये स्वतंत्र निवडणूक देखील लढवण्याची चाचपणी जी आहे ती केली जात असल्याची देखील माहिती मिळत आहे. आणि एकूणच या सर्व निवडणुका ज्या आहेत त्या युतीत किंवा स्वतंत्र कशा लढता येतील या संदर्भातील चाचपणी जी आहे ती या बैठकीमध्ये करण्यात आलेली आहे. बरं उदय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर शिंदेंच्या शिवसेनेची आता निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी सुरू झाली असल्याचं पाहायला मिळतंय. पुढची बातमी पाहूयात. राज ठाकरे यांनी मतदार यादीतील घोळावर बोट ठेवत कांदिवलीतील एक उदाहरण दिलं आणि कांदिवली पश्चिम मधील मतदार यादीत मोठा घोळ असल्याचा आरोप त्यांनी केला. मनसेचे विभाग अध्यक्ष दिनेश साळवी यांनी प्रत्यक्ष मतदार यादीवरील पत्त्यावर जाऊन पाहणी केली. कांदिवलीतील गणेश नगरमध्ये नंदिनी महेंद्र चव्हाण नावाची व्यक्ती राहत नसल्याचं समोर आलंय. त्या पत्त्यावर 30 वर्षांपासून द्रौपदी वर्मा राहत असल्याची माहिती शेजाऱ्यांनी दिली आहे. मतदारसंघ 160 कांदिवली पूर्व. नाव धनश्री कदम, वडिलांचे नाव दीपक कदम, वय वर्ष 23. आता वडिलांचे डिटेल्स. नाव दीपक रघुनाथ कदम, वडिलांचे नाव रघुनाथ कदम, वय 117. मतदारसंघ 161 चारकोप. नाव नंदिनी महेंद्र चव्हाण, वडिलांचे नाव महेंद्र चव्हाण, वय वर्ष 124, वय 124. आता वडिलांचे डिटेल्स. नाव महेंद्र कुमार श्रीनाथ चव्हाण, वडिलांचे नाव श्रीनाथ चव्हाण, वय 43. कोणी कोणाला काढले तेच कळत नाहीये. अरे विषय गंभीर आहे, जरा समजून घ्या. राज ठाकरेंच्या या विधानानंतर मनसे कार्यकर्ते कांदिवलीतल्या गणेश नगरमधील पत्ता असलेल्या नंदिनी आणि महेंद्र चव्हाण यांची भेट घेण्यासाठी पोहोचले. यावेळी त्यांच्या काय लक्षात आलं पाहूयात. असं कोण चव्हाण आहे का
महेंद्र चव्हाण. त्याला एक महेंद्र चव्हाण होता तर 15 वर्षापूर्वी तिथून निघून गेला, पण त्याला मुलगीही नव्हती. बरोबर. दुसरा एक सांगितलं की मुलगी आहे पण तिचं लग्न होऊन ते रातोडीला त्या ठिकाणी आहे असं, पण तो पण असं हे नाही, तिचं नाव ते नाही आहे अशा. आणि इतर असा कोण महेंद्र चव्हाण नाही आहे, तिची मुलगीचं नाव नंदिनी चव्हाण आहे अशा. आणि आपण इथे या ठिकाणी इकडची सोसायटीचे जे अध्यक्ष आहेत त्यांना शिंदे त्यांनाही विचारलं या ठिकाणी की बाबा पण तिकडे असा कोणीही व्यक्ती महेंद्र चव्हाण या त्याची मुलगी नंदिनी असं या ठिकाणी राहत नाही आहे. 110 ते 120 रूम आहेत, त्यामध्ये एकही महेंद्र चव्हाण किंवा नंदिनी चव्हाण नाही. वयाचा एक वेळ घोळ झाला असेल की आकडा मागे पुढे होतो, पण जागेवरती राहतच नाही आहे, हा मोठा विषय आहे. म्हणजे नसताना इथे नाव ॲड केलं गेलं आहे. तुम्ही पाहिलं तर सोसायटीचे शिवंजरी सोसायटीचं बोर्ड दिसतं आहे, ह्याचे अध्यक्ष इथे बरोबर आहेत आमच्या राजेश शिंदे, त्यांच्याशी तुम्ही बोलू शकता. पण कसं आहे, हा जो खेळ चालला आहे निवडणूक आयोगाचा, हा खूप गंभीर खेळ आहे. हा खेळ थांबणं गरजेचं आहे. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटमध्ये मतदार यादीमध्ये घोळ असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. जयंत पाटील यांनी आयोगाच्या वेबसाईटवर असलेली मतदार यादीच वाचून दाखवली. नाशिकमधील त्या घरांचा शोध घेण्यासाठी प्रशासनासह सर्वांची धावपळ उडाली. ज्या घरात 813 मतदार दाखवले तिथे प्रत्यक्षात 5 मतदार असल्याचं समोर आलंय. यामुळे निवडणूक आयोग नेमकं करतंय काय असा सवाल उपस्थित केला जातोय. एकाच पत्त्यावर अनेक नोंदणी आहेत. आता मध्य विधानसभा नाशिक इथं घर क्रमांक 3829 या घरामध्ये 813 मतदारांची नोंद आहे. पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात बूथ क्रमांक 30 मध्ये घर क्रमांक 226 या घरात 869 मतदारांची नोंद आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दर तासाला मतदार यादी जाहीर होते. किती पुरुषांनी मतदान केलं, किती महिलांनी मतदान केलं, हे दर तासाला जाहीर होतं. विधानसभेला या सिस्टीम पूर्ण मोडण्यात आल्या. मला या इकडनं मध्य नाशिकमधून शिफ्ट होऊन जवळजवळ 15 वर्ष झाले. मी पंचवटी येथे राहण्याचा गेलेलो आहे आणि आमचा जो परिवार आहे, जे आमचे चुलते राहतात, त्यांचा 5 लोकांचा परिवार इथे राहतो. आणि जे आज त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये ते सांगितलेले जे आहे 800 लोक या घरामध्ये राहतात, ते अत्यंत दुर्दैवी प्रकार आहे. आणि त्याची नाशिक महानगरपालिकेने आणि निवडणूक आयोगाने त्याची योग्यरित्या चौकशी केली पाहिजे की सदरचे हे 800 लोक आले